नमस्कार, मी शोभा. आजची रेसिपी आहे फ्रूट कस्टर्ड आणि रेसिपी अगदी साध्या पद्धतीने दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी काही फ्रूट्स घेतलेले आहेत. फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे काळी द्राक्ष, हिरवी द्राक्ष, डाळिंब आणि ॲपल घेतलेले आहे. जर तुम्हाला केळं घ्यायचं असेल तर तेसुद्धा घेऊ शकता आणि केळं आयत्या वेळेस कापून घाला. इथे पॅनमध्ये मी 1 लिटर दूध इतकं गरम करून घेणार आहे. दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दूध सतत ढवळत राहायचं आहे. आणि फ्रूट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता इथे थंड दूध मी घेतलेलं आहे अर्धा कप. त्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर घालणार आहे. 1 लिटर दुधाला मी 3 चमचे इतकी कस्टर्ड पावडर घालणार आहे. कस्टर्ड पावडर गरम दुधामध्ये घालू नका, नाहीतर गुठळ्या होतील. ही माझी पहिली टीप आहे. आता कस्टर्ड पावडर थंड दुधामध्ये घालून चांगली मिक्स करून घ्या. आणि याच्या आपल्याला गुठळ्या कुठेही राहता कामा नये. गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही, छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आणि आपलं तिथे दूधसुद्धा उकळत आहे. तोपर्यंत आपण ते हे धुवून घेतलेले फ्रूट्स सगळे कट करून घेऊया. तुम्हाला हवे असेल तर द्राक्ष तुम्ही अख्खीसुद्धा ठेवली तरीसुद्धा चालतील. आणि याच्यामुळे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आता हे सगळे फ्रूट्स मी ते कट करून घेणार आहे. आणि जर केळं घालायचं असेल तर केळं आयत्या वेळेस कट करून घाला. इथे बघू शकता तुम्ही, फ्रूट्स सगळे कट करून झालेले आहेत. आता इथे दूधसुद्धा बघू शकता, दूध बऱ्यापैकी आटलेलंसुद्धा आहे आणि छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकी साखर घालणार आहे. आता साखर मेल्ट होईपर्यंत ना आपल्याला दूध छान असं उकळवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपण लोच करायची आहे. इथे दूध उकळल्याच्या नंतर मी याच्यामध्ये जे आपण कस्टर्ड मिक्स करून घेतलं होतं ते घालणार आहोत. आणि कस्टर्ड घातल्यानंतर सतत हे दूध ढवळत राहायचं आहे, म्हणजे कस्टर्ड खाली पॅनला चिकटणार नाही आणि साखर हे छान वितळेल. आणि साईडला जी मलाई येते ना तीसुद्धा तुम्ही काढून अशी दुधामध्ये घेऊ शकता, घ्यायची आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल, दूध असं छान असं कस्टर्ड घट्ट असं तयार होईल. इथे बघू शकता, घट्ट असं कस्टर्ड तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम आता आपण बंद करायची आणि कस्टर्ड आहे ना थंड करून घ्यायचं आहे. कस्टर्ड थंड झाल्यानंतर एका डिशमध्ये मी कस्टर्ड काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कट्स केलेले फ्रूट्स घातलेले आहेत आणि वरून बदामाचे काप घातलेले आहेत. आहे की नाही झटपट अशी तयार होणारी फ्रूट कस्टर्डची रेसिपी. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. फ्रूट कस्टर्डची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.